माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्टेटमेंट आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट होतं की आमचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला त्याच आस्थापनात रुजू करू आणि कायम करू। त्यांना एकच म्हणणं आहे की आमचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला तिथंच कार्यकाळ वाढवून द्यावा व तिथंच कायमचं रुजू करावं एवढीच अपेक्षा आहे। मागण्या जर मान्य केल्या नाहीत, कालावधी वाढायचा असेल किंवा त्या ठिकाणी परमनंट किंवा कायम करायचा असेल, दोन्हीपैकी कोणतीही एक मान्य जर झाली तर ठीक आहे, नाहीतरी आम्ही आमरण उपोषण करणार। काम करतात त्यांना 1-1 लाख 2 लाख पगारी आहेत, आम्ही त्यांच्या पगारीवर नाही बोलणार, पण आम्ही तेच काम 10,000 मध्ये। शेतकरी आत्महत्या करत आहेत तसं तरुण बेरोजगार आत्महत्या करायला सुरुवात करते। लग्न होत नाहीत, मुलांचे बेकारी वाढलेली आहे, हे मुद्दा महत्त्वाचा आहे सर। आणि ज्यावेळेस आम्ही जॉब लागलो, काही आमचे मित्र आहेत तर जॉब लागल्यामुळे त्यांचं लग्न जमलं होतं। 2 महिने झाले, आता त्यांनी एक ॲड काढली की आता 6 महिन्याचा तुमचा कालावधी आहे। मग त्या कालावधीनंतर त्या ज्या त्यांच्या पाहुण्यांनी बघितलं तर त्या मुलांचं, जे माझे मित्र आहेत त्या मित्रांचं लग्न आता मोडण्याचं। मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। सध्या मी आहे अहमदपूर शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर आणि तुम्ही बघू शकता हे तरुण माझ्यासोबत आणि तरुणी सुद्धा युवक युवती आहेत। नेमकं यांची काय समस्या आहे, त्यांनी नुकतंच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। नेमकं कोणत्या मागणीचं ते निवेदन आहे हे पाहणार आहोत आपण आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून। सर, काय आहे समस्या, नेमकं कशासाठी आला तुम्ही इतके लोक? उपविभागीय अधिकाऱ्यांना तुम्ही जे निवेदन दिलंय, काय नेमकं निवेदनात तुमची मागणी आहे? सर, आम्ही इथं आलो आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून। आम्हाला 6 महिन्यात वेगवेगळ्या आस्थापनात नोकरीची संधी दिली होती आणि त्यामध्ये आम्हाला कालावधी वाढवून द्यावा हे निवेदन आम्ही इथं घेऊन आलो। तर यामध्ये काही मुलं 25-30 हजारवरती पगारीला बाहेर होते, ते पगारी म्हणजे त्या नोकऱ्या सोडून इथं आलेत या आस्थापनेत जॉईन होण्यासाठी, कारण की हे शासनानं हे दिलं होतं। आणि आमची अशीच मागणी आहे की शासनाने आमचा कार्यकाळ वाढवून द्यावा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्टेटमेंट आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट होतं की आमचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला त्याच आस्थापनात रुजू करू आणि कायम करू। तर आमची एवढीच मागणी आहे की सरकारने आमचं मागणं ऐकून घ्यावं आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि ती देतील असं आम्हाला वाटतंय। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युवक युवतीच्या हातांना काम म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही योजना राबविली होती, मात्र हे फक्त निवडणुकीपुरताच तुमचा वापर करून घेतला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो सर, आमचा निवडणुकीपुरताच वापर करून घेतलाय त्यांनी। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांनी आमच्याकडनं मतदान वगैरे घेऊन ते निवडून आले आणि आमचा आता कार्यकाळ संपत आला, पण ते कुठल्याच गोष्टीवर बोलायला तयार नाहीत। आणि त्यांनी निवडणुकीच्या पहिलं बोललं होतं की आमचे 6 महिने संपल्याच्या नंतर आम्हाला कायम ज्या ठिकाणी आम्ही ज्या शाळेवर आहेत तिथंच रुजू करून घेऊ असं। तर आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की आमचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला तिथंच कार्यकाळ वाढवून द्यावा व तिथंच कायमचं रुजू करावं एवढीच अपेक्षा आहे आमची त्यांच्याकडून। वाटतंय का तुम्हाला असं खरंच तुम्हाला कायमस्वरूपी करून घेईल हे शासन म्हणून? नाही वाटत सर। मग काय करणार पुढं? पुढं उपोषण करणार सर आम्ही। कशा पद्धतीचं असणार आहे उपोषण? बोला बोला, तुम्ही बोला। आमरण उपोषण केलं जाईल यापुढे जर आमच्या सगळ्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत, कालावधी वाढायचा असेल किंवा त्या ठिकाणी परमनंट किंवा कायम करायचा असेल, दोन्हीपैकी कोणतीही एक मान्य जर झाली तर ठीक आहे, नाहीतरी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। नेमकं विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये या युवक युवतींकडून काय काम करण्यात आलं हे सुद्धा मी जाणून घ्या। नेमकं काय काम केलं तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत हे काम दिलं होतं हा तुम्ही सांगा। आम्ही युवा प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत आम्ही एका शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालो। खरं म्हणजे सांगायचं झालं तर जे शिक्षक काम करतात त्यांना 1-1 लाख 2 लाख पगारी आहेत, आम्ही त्यांच्या पगारीवर नाही बोलणार, पण आम्ही तेच काम 10,000 मध्ये खुशीनं करत आहोत। आम्हाला एवढंच म्हणायचंय, आम्ही त्या आस्थापनेमध्ये तुम्ही आम्हाला रुजू करून घेतलं ठीक आहे, तर तुम्ही एवढंच करा, आम्हाला त्या आस्थापनेमध्ये फक्त आम्हाला कार्यकाळ वाढवून द्यावा एवढीच आमची मागणी आहे। आपल्या मागण्या जर या स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचल्यानंतर जर समजा तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमची काय भूमिका असणार आहे पुढे? आम्ही सर एकच करणार आहोत, आम्ही उपोषण करणार आहोत आणि आमचं आमरण उपोषण असेल सगळ्यांचं। सर, काय भूमिका असणार तुमची सविस्तर असं काय मांडायचं तुम्हाला? सर, आम्हाला रोजगार देऊन शासनानं आमच्यावर उपकार केलेत, पण असं जर पुढे बेरोजगार केले तर जसं शेतकरी आत्महत्या करत आहेत तसं तरुण बेरोजगार आत्महत्या करायला सुरुवात करतील। त्यापर्यंत जाऊ न देता शासनाने आमच्या मागण्या मान्य करावा अशी माझी नम्रपणे शासनाकडे विनंती आहे आणि ते मान्य करतील अशी अपेक्षा ठेवूनच आम्ही काम करतोय। राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम म्हणून
युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत या तरुणांच्या हाताला काम देण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ माझ्यासोबत त्याची व्यथा मांडण्यासाठी आता तयार आहे. काय नेमकं तुमचं नाव काय, अगोदर परिचय सांगा मला. माझं नाव मुंडे विनोद श्रीमंत, राहणार अर्धगवाडी, किनगाव, तालुका अहमदपूर. बरं. मी ह्या गावचा आहे आणि मी ह्या प्रशिक्षण आरतीमध्येच आहे. सहभागी आहेत, माझे मित्र आहेत. आम्ही मेहनत करून आम्ही काम करतात. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही मनाने आम्ही स्वागत करू, पण त्यांनी जे आम्हाला जे काम दिलं आहे ते काम दिलं. पण आता काय झालं की आम्ही ज्या जॉबला लागलो आधी तर लग्न होत नाहीत, मुलांचे बेकारी वाढलेली आहे. हे मुद्दा महत्त्वाचा आहे सर. आणि ज्यावेळेस आम्ही जॉब लागलो, काही आमचे मित्र आहेत त्या जॉब लागल्यामुळे त्यांचं लग्न जमलं आणि 2 महिने झाले. आता त्यांनी एक ॲड काढली की आता 6 महिन्याचा तुमचा कालावधी आहे. मग त्या कालावधीनंतर त्या ज्या त्यांच्या पाहुण्यांनी बघितलं तर त्या मुलांचं जे माझे मित्र आहेत त्या मित्रांचं लग्न आता मोडण्याच्या मोडलं आहे. कारण का, आता तुमची जॉबच गेला आहे तर आम्ही तुम्हाला मुलगी काय म्हणून द्यायचं. आता हे झाला ह्याच्यावर आता उद्देश आमचा एकच आहे की आता या मुलाचा संसार लग्न होण्याच्या आधीच मोडलं. आता त्याच्यावर आम्हाला काहीतरी सोल्युशन पाहिजे किंवा आम्हाला मार्ग दाखवावा. कारण आम्हाला जर कायमस्वरूपी जर करून घेतलं, आम्हाला गरज नाही 40-50 सालाची, आम्ही 10,000 सुद्धा आम्ही मनाने आम्ही मोकळ्या काम करू शकतो. आम्ही एवढंच की आम्हाला कामाची गरज आहे. कारण काम असेल तरच आम्हाला मुलगी भेटते लग्नाची, नाही तर लग्न होणार नाहीत आमचे. असं आहे. कारण कोणी वाटतं किंवा कोणाला वाटतं की आमचा जवळ नोकरदार पाहिजे पण मुली भेटत नाहीत. तर शासनाला एकच विनंती आहे, आम्हाला कायमस्वरूपी करून घ्यावं. आम्ही 10,000-15,000 करायचं स्वतः आहेत, पण आम्हाला कालावधी वाढून द्यावा. आत्ता तुम्ही जे मुद्दा मांडला की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमच्या हाताला काम मिळालं आणि त्या निमित्तानं मुलांचं लग्न सुद्धा ठरलं, परंतु आता शासनाचा आदेश आल्यामुळं आता ते मुलं घरी बसणार आहेत. अशी किती मुलं आहेत नेमकी? असे 10-15 मुलं आहेत आमच्या इकडलीच, आमच्या तालुक्यात अहमदपूरचे. अहमदपूर तालुक्यात हो. महाराष्ट्रात 1,10,000. महाराष्ट्रात 1,10,000 आहेत. पण अहमदपूर तालुक्याचे माझ्या समोरचेच आहेत माझे मित्र. निश्चितच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुमच्या लाडक्या भावाची तुम्हीच काय अवस्था करून ठेवली आहे तुम्हीच पहा. आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून हे लाडके भाऊ तुमच्या समोर व्यथा मांडत आहेत. एकूणच परिस्थिती जर बघितली तर या युवक युवतींना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल का, काय यांना खरंच उपोषणाचं हत्यार उपसावं लागणार आहे, हे मात्र पाहणं औचित्याचं ठरतंय. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन राज मोहम्मद सर यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आत्ताच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना तालुका अहमदपूर यांनी मला हे निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनानुसार त्यांचं 6 महिन्याचा पिरियड संपत आलेला आहे, त्यामुळे आणखीन 6 महिने त्यांनी वाढवून द्यावं असं त्यांनी मागणी केलेली आहे. त्यांच्या भावना आम्ही लक्षात घेतल्या आहे आणि त्या तात्काळ आम्ही शासनाला कळवतोय. आवाज बहुजनांचा.